मी ठीक आहे. तू काळजी करू नको, मला काही झालं नाहीये. साऊ, मी तुला काय बी विचारलं नाही लेकरा. तुझ्या गळ्यात अजून बी मंगळसूत्र आहे. जर तुला खरंच जावई बापूंपासून दूर जायचं असतं ना, तर आज ते तुझ्या गळ्यात नसतं. एवढं तरी काय म्हणून कळतंय पुरी मला. माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे. नक्की काहीतरी मोठं घडलं असणार, म्हणूनच असा निर्णय घेतला असेल ना तू. त्याच्यामुळं मी तुला काहीच विचारणार नाही. माझ्या इट्टलावर आणि माझ्या संस्कारांवर पूर्ण विश्वास आहे. आणि कसं आहे साऊ, शेवटी त्या सावळ्याची सावली आहेस का तू. त्याच्यामुळं तुझ्या आयुष्याचं काय करायचं हे तोच ठरवल ना लेकरा. नको बाई इतका विचार करू. सगळं ठीक होईल. हा, ये इथे ये सारा. अस्मी ये. सो आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे आपण इथे का जमलोय ते. अर्थात सारंग आणि अस्मीचं लग्न. पण सगळ्यात महत्वाची आहे ती उद्याची हळद. कधी उद्या? आई एवढी काय घाई आहे? म्हणजे पत्रिका नाहीये, कसली अरेंजमेंट नाहीये. अगं लग्न आहे. नाही म्हणजे घाई समजू शकतो मी, पण सगळं रीतीप्रमाणे व्हायला होणार. सगळं व्यवस्थितच होणार कारण माझी सगळी तयारी झाली आहे. ऐश्वर्या ठेव. पत्रिका रेडी आहे, पण रीतीप्रमाणे पहिली पत्रिका देवासमोर ठेवावी लागते ना बाबा. हो, देवाला दाखवायला हवी पत्रिका. सारंग, पत्रिका देवासमोर ठेवतोस? ये अस्मी. देवासमोर पत्रिका ठेवा. अमृता वहिनी, पत्रिकेला हळद कुंकू करून घे. थांब जरा अमृता. तू नको. ऐश्वर्या तू ये. ओके मॉम. गणराया, माझ्या सारंगचं आणि अस्मीचं लग्न निर्विघ्नपणे पार पडू दे. बाप्पा, तुझ्यापासून काय लपलंय? तू सर्व ज्ञानी आहेस. सावलीने असा निर्णय का घेतलाय माहिती नाही, तुला माहिती असेलच. तिची काळजी घेशील देवा. आय एम सो हॅपी. ज्या दिवसाची मी आतुरतेने वाट बघत होते, तो दिवस आज फायनली आलाय. आपलं लग्न होतंय सारंग. का करतेस हे सगळं? माहिती आहे ना तुला, तुझ्यावर प्रेम नाही आहे माझं. असं कसं नाहीये? प्रेम आहे. तू नाकारतोय सारंग. आणि माझंही खूप प्रेम आहे रे तुझ्यावर. म्हणून तरी सगळं घडून आलंय.
सावली सोबत लग्नाच्या बंधनात अडकलेलो आहे ना मी, तुझ्याशी कसं लग्न करू? कसलं बंधन? तुझं आणि तिचं नातं संपलंय. ती मुलगी तुझा विश्वासघात करून डिवोर्स पेपरवर साईन करून ह्या घरातून निघून गेलीये कायमची. नाही अस्मी, ती निघून नाही गेली. तिच्यावर विश्वास आहे. तिच्या जाण्याचं काहीतरी वेगळं कारण असेल. काय बोलतोयस तू? हो, तिला जर जायचं असतंच तर मैत्रीच्या नात्याने ती मला सांगून गेली असती. माझा विश्वास आहे सावलीवर आणि तिचा माझ्यावर. असं काही नाहीये. नसेल तिला सांगायचं. आणि एवढंच असतं तर ती त्या डिवोर्स पेपरवर साईन करून का गेली असती? एवढा मोठा पुरावा आहे आपल्याकडे, तरी आपण बाकीच्या गोष्टींकडे का बघतोय? मला एक गोष्ट सांग, फक्त मैत्रीच होती ना तुमच्यात, मग अजूनही का अडकलायस तिच्यात? अशी काय जादू केली त्या मुलीने तुझ्यावर? जादू नाही अस्मी, विश्वास. विश्वास जिंकलाय तिने. तुला माहिती तरी आहे का विश्वास म्हणजे काय असतं? आणि जेव्हा सावली स्वतःहून मला सांगेल ना की तिला माझ्या आयुष्यात राहायचं नाहीये, तेव्हा या सगळ्या गोष्टींवर विश्वास ठेवीन.